श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। हे मातृभूमी प्रिय पावन पुण्यभूमी, हे आर्यभूमी तुझ वंदन धर्मभूमी, सर्वस्व अर्पण असो तुझियाच कामी, भावे कृतार्थ करुणी तुझ धन्य आम्ही। हे ईश्वरा सच्चिदानंद रामा, आम्हाशील चारित्र्य द्या उज्ज्वल, भावे सती सद्गुणी धीर आम्ही, असे द्या आम्हा शक्ती बुद्धी बल, देशार्थ धर्मार्थ काया जिजावी, वसो अंतरी पूर्ण हिंदूपण, सीता सती पद्मिनी वीर लक्ष्मी, तसे प्राप्त हो आम्हा जीवन। भारत माता की जय। नमस्कार सर्व श्रोत्यांना माझा मनापासून नमस्कार। आज संत समागम पेजवरील हे तिसरे प्रवचन आहे। अनेक विद्वानांची आणि अधिकारी लोकांची इथे प्रवचने, व्याख्याने, कीर्तने सुरू आहेत, झाली आहेत, सुरू आहेत आणि अजूनही होणार आहेत। त्या मानाने माझा व्यासंग खूप कमी आहे, तरी पण आयोजक श्री प्रवीण केळीकर यांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते। काय माझा स्वतःचा शिकवण्याचा विषय अत्यंत वेगळा आहे। मी गणित जरी शिकवत असले तरी मला आवडतो इतिहास। त्यामुळे काय होतं की माझा एखादी रिकामी तासिका असली आणि एखादा रिकामा वर्ग असला, त्या वर्गात मी गेल्यानंतर काही इतिहासशी संबंधित असे प्रश्न मी मुलांना बरेचदा विचारते आणि त्यावेळी असं लक्षात येतं की त्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त फार कमी माहिती मुलांना इतिहासाबद्दल आहे। जेवढं आमच्या धड्यामध्ये आहे, ज्याचे आम्हाला मार्क मिळणार आहेत, तेवढंच आम्हाला शिकवलं जातं। त्यात विद्यार्थ्यांची काही चूक नाहीये। एक साधं उदाहरण द्यायचं तर इंडिपेंडन्स डे म्हणजे काय हे मुलांना विचारल्यावर मुलं अर्थ सांगतात, स्वातंत्र्य दिन। पण असंच विचारलं की इंडिपेंडन्स डे आपण साजरा करतो म्हणजे डिपेंडंट होतो आधी, मग कुणावर आणि कशासाठी, किती दिवस, याची उत्तरं मुलांना देता येत नाहीत आणि त्याच्याशी त्यांचं काही देणं घेणंही नसतं। हे आपल्याला कळावं असेही वाटणं फार कमी आहे। त्यामानाने आम्ही खूप सुदैवी होतो। माझ्या लहानपणी आम्हाला 10वी पर्यंत गदी कुलकर्णी नावाचे एक सर होते आणि अतिशय सुंदर रीतीने ते आम्हाला शिकवायचे। त्यांचा विषय मराठी होता, पण ते संस्कृत, इतिहास आणि मराठी या तिन्ही विषयांचं त्यांचं प्रभुत्व होतं आणि ते अतिशय चौफेर ज्ञान त्यांना असल्यामुळे ते आम्हाला फार सविस्तर समजावून सांगायचे। मला आठवतं आम्हाला एक कविता होती, युगा मागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना, किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना। ही विवा शिरवाडकरांची कविता सरांनी आम्हाला 1 महिना शिकवली आणि अक्षरशः नाचून नाचून तल्लीन होऊन शिकवली आणि ती कविता शिकवताना त्यांनी आम्हाला कितीतरी खगोलशास्त्राची माहिती दिली। इतकं वय झालं माझं तरी पण अजून ते दिवस काही आठवणीतून जात नाहीत। त्यांनी शिकवलेला प्रत्येक शब्द न शब्द सुद्धा आठवणीतून जात नाही। हे त्यांचं कर्तृत्व आहे, कारण त्यांचा व्यासंगच खूप होता आणि ते आम्हाला हसून म्हणायचे की पहा, इंग्लंड मधला बच्चा बच्चा शेक्सपियरला जाणतो, पण आपल्या भारतातले बच्चेवाले सुद्धा कालिदासाला जाणत नाहीत। आणि मग तसं म्हणून ते आम्हाला खूप कालिदासाच्या गोष्टी सांगायचे, संस्कृतची खूप सारी माहिती ते आम्हाला सांगायचे आणि त्यामुळेच आम्हाला म्हणजे आमच्या पिढीला, आमच्या वर्गातल्या सगळ्यांना त्यांच्यामुळे इतिहासाची गोडी लागली, त्यांच्यामुळे संस्कृतची गोडी लागली। आणि ज्यावेळी माझं स्वतःचा पुष्यमित्र शुंग हे फार आवडतं चरित्र आहे आणि ज्यावेळी हा विषय मी टाकला त्यावेळी मला 5-6 जणांनी विचारलं, तरुण मुला मुलींनी तर विचारलंच, पण अजून काही जणांनी सुद्धा विचारलं की पहिले 2 विषय समजले म्हणाले आम्हाला, बहिणाबाईंचं चरित्र आणि शुकानंदांचं चरित्र, पण हे यवनंतक पुष्यमित्र कोण? अर्थात त्यांची काही चुकी नाहीये त्याच्यामध्ये, आपण कमी पडतो सगळ्यांपर्यंत पोहोचायला। त्यांच्यापर्यंत खरा दैदिप्यमान आपल्याकडचा जो इतिहास आहे तो गेलाच नाही। सम्राट अशोक, देवानां प्रिय सम्राट अशोक सगळ्यांना माहिती आहे।
पुष्यमित्र शुंग कोणाला माहित नाही. ज्याने खरोखर जो यवनांतक ठरला, ज्याने खरोखर निकराने झुंज दिली, काहीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, म्हणजे तो काही राजघराण्यातला नव्हता, तरी पण त्याने झुंज दिली आणि अतुलनीय असा पराक्रम केला. त्या पुष्यमित्र शृंगाबद्दल आम्हाला माहित नाही. देवानंदप्रिय अशोक सम्राट त्याच्याबद्दल आम्हाला माहिती. हे इतिहास ज्याप्रमाणे आपल्याकडे लिहिला गेला त्याच्यामुळे हे सगळं होतंय. जॉर्ज वॉशिंग्टन होते, त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणायचे की ज्या राष्ट्राचा इतिहास दैदिप्यमान आहे त्या राष्ट्राचा भविष्यकाळही तितकाच दैदिप्यमान असतो. खरं सांगू का, आपला इतिहास दैदिप्यमान आहेच आहे, पण आपला भविष्यकाळ दैदिप्यमान होऊ नये म्हणून केल्या गेलेलं षडयंत्र आहे हे, की खरा इतिहास आपल्याला समजूच नाही. असं वाटावं की आपला इतिहास काही पराभवाचा इतिहास आहे का, आणि म्हणून काही धूर्त लोकांनी आपल्यापासून खरा इतिहास लपवून ठेवला. जेव्हा आपण इतिहास शिकवायला जातो तेव्हा पानाच्या पानं मोहम्मद तुघलकची माहिती असते, पानाच्या पानं अकबराची माहिती असते, हुमायून असतो, पण पहिला बाजीराव पेशवा एका कोपऱ्यात कुठेतरी असतो. झाशीची राणी लक्ष्मीबाई 4 ओळी असते. हा दोष कुणाचा आहे? शिकणाऱ्या पिढीचा नाहीये. हे प्रसार माध्यम सुद्धा जेव्हा बाजीराव पेशव्याचं चरित्र रंगवतात तेव्हा काय करतात? अरे जो रणधुरंधर होता, ज्याने आपल्या आयुष्यामध्ये एकही लढाई हरली नाही, जो केवळ पराक्रमाचा आणि पराक्रमाचाच द्योतक आहे, तो जो पहिला बाजीराव पेशवा, जेव्हा छत्रसालाचं त्याला पत्र येतं, जोगति ग्राह गजेंद्र की सोगत भई है आज, जोगति ग्राह गजेंद्र की सोगत भई है आज, बाजी जात बुंदेल की राखो बाजी लाज. हे पत्र छत्रसालाचे मिळाल्याबरोबर पहिला बाजीराव पेशवा आहे त्या स्थितीमध्ये घोड्यावर मान टाकतो आणि छत्रसालाकडे धावत सुटतो बुंदेलखंडला. मागून सैन्य येत आहे, बाजीराव पुढे आहे, आणि अतुलनीय असा पराक्रम करून छत्रसालाचं राज्य त्याला मिळवून देतो आणि प्रसन्न होऊन छत्रसाल त्याला स्वतःच्या बुंदेलखंड राज्याचा 4था हिस्सा देतो. हा त्याचा पराक्रम कुणीकडे? आणि ते सोडून आपल्याकडे ज्या मालिका चालतात त्याच्यामध्ये फक्त त्या बाजीरावची शृंगारिक प्रतिमा, मस्तानीचा रव, ही प्रतिमा कुणीकडे? खूप वाईट वाटतं अशा मालिका पाहिल्यानंतर. आणि म्हणून माझा काही फार अभ्यास नाहीये, पण जेवढं मला माहिती आहे, किंवा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत नाहीये, किंबहुना मला स्वतःला पुष्यमित्र किती समजला ते एकदा मी तुमच्या समोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. तर पुष्यमित्र समजून घेण्यासाठी आधी आपल्याला थोडी पार्श्वभूमी पाहावी लागेल, की त्या काळची राजकीय परिस्थिती काय होती, कोण होतं, त्याच्या आधीचा इतिहास काय होता, हे थोडंसं आपण समजावून घेऊ. सम्राट चंद्रगुप्त आणि चाणक्य हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. चाणक्याने चंद्रगुप्ताच्या मदतीने धनानंदाचा वध केला, आणि तो वध का केला ते पुढे येईलच. धनानंदाचा वध केल्यानंतर चंद्रगुप्ताने इसवी सन पूर्व 298 पर्यंत चंद्रगुप्ताने इथे राज्य केलं. आणि चंद्रगुप्ताच्या वेळी महाअमात्य चाणक्य होता. आर्य चाणक्यांनी लिहिलेला अर्थशास्त्र म्हणजे कौटिल्य अर्थशास्त्र हा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथावर किंवा त्या प्रबंधामध्ये जे नियम आहेत त्याच्यावर अनुसरूनच चंद्रगुप्ताचा संपूर्ण राज्यकारभार चालायचा. चंद्रगुप्तानंतर बिंदुसार सम्राट झाला. बिंदुसाराच्या काळात सुद्धा चाणक्य महाअमात्य होते, आणि बिंदुसाराचाही सगळा राज्यकारभार ज्याप्रमाणे चंद्रगुप्ताचा चालला त्याचप्रमाणे चालला. चंद्रगुप्ताच्या काळामध्ये उत्तरेकडचा सगळा भारत त्यांनी एकछत्री अंमलाखाली आणलेला होता. दक्षिणेकडचा भारत राहिलेला होता, तेही उर्वरित काम बिंदुसाराने पूर्ण केलं. अर्थात त्यासाठी त्यांनी कुणावर अन्याय वगैरे नाही केला, पण बिंदुसाराचं वर्चस्व त्या लोकांना, दक्षिणेकडच्या राज्यांना, जरी ते आपले असले तरीही ते त्यांनी बिंदुसाराने त्यांना मान्य करायला लावला, कारण एक छत्री अंमल त्यांना सगळीकडे पाहिजे होता. आणि आपल्या राज्याच्या चारी बाजूनी चतुरंग सेनेची अशी पोलादी तटबंदी त्यांनी बसवली की एकदा सिकंदर येऊन गेल्यानंतर, चंद्रगुप्ताच्या नंतर 125 वर्ष त्यावेळी आपल्याकडे कुणी फिरकलं सुद्धा नाही, वाकडी नजर सुद्धा कुणी पाहिली नाही. हा सगळा त्या चतुरंग सेनेचा आणि त्या बलाढ्य राज्यांचा त्यांचा दरारा होता. कारण त्यांची तळक तलवारीची धार, त्याचा धाक सिकंदर सारख्या ग्रीक सेनानींनी सुद्धा घेतलेला होता.
त्यानंतर बिंदुसाराचा मुलगा सम्राट अशोक, देवानाम प्रिय जो आपण म्हणतो, जो खूप प्रसिद्ध आहे देवानाम प्रिय म्हणून, त्यांनी स्वतःचे शिलालेख लिहून ठेवलेले आहेत. तो सम्राट अशोक स्वतःच्या मोठ्या भावाला बाजूला करून तो गादीवर बसला. सुरुवातीची बरीच वर्ष सम्राट अशोकाने साम्राज्य विस्ताराचंच धोरण अवलंबलं. नव्हे तो क्रूर होता. कलिंगची जेव्हा स्वारी केली तेव्हा भयंकर क्रौर्य त्याच्या हातून घडलेलं आहे आणि तो असा रोखठोक स्वभावाने क्रूर कर्म म्हणावा अशा प्रकारचं वर्तन आधी सम्राट अशोकाचं होतं. काही दिवस आर्य चाणक्य त्याच्याही काळामध्ये होते आणि त्याच्यानंतर मात्र ज्यावेळी 20-25 वर्ष सम्राट अशोकाने असं राज्य केलं जसं त्याच्या पूर्वजांनी केलं, पण नंतर कलिंगची लढाई झाल्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. कलिंगच्या लढाईत जो भयंकर नरसंहार झाला आणि त्यावेळी मग त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि त्यावेळी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्म स्वीकारणं हे अशोकापर्यंत मर्यादित असलं असतं तर त्याचा काहीही परिणाम कुणावरही झाला नसता किंवा त्याचा इतका विचार करण्याची आपल्याला कुणाला गरजही पडली नसती. गौतम बुद्धांनी स्वतः जे ते शाक्य राज्य होतं, त्यांचं शाक्य होते ते, आणि ज्यावेळी त्यांना अहिंसा हे तत्व स्वीकारावं असं वाटलं, जेव्हा त्यांना काही वैदिक धर्माची तत्व पटेनाशी झाली तेव्हा ते स्वतः राज्याचा त्याग करून घराबाहेर पडले. हे सगळ्यांना माहिती आहे. तसा राजा अशोकाने केलेलं नाही. उलट त्यांनी काय केलं, बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि ती बौद्ध धर्माची तत्व राजकीय तत्वांमध्ये त्यांनी घुसवली आणि याचा परिणाम पूर्ण राष्ट्रावर आणि पूर्ण राज्यकारभारावर झाला. काय झालं त्याच्यामुळे? गौतम बुद्धाप्रमाणे त्यांनी राज्याचा त्याग केला नाही, सम्राट पदावर राहून त्यांनी अहिंसेचा पुरस्कार मात्र केला. बुद्ध धर्मातील काही तत्व अहिंसा, अक्रोध याचा अतिरेकी पुरस्कार केला आणि वैदिक धर्मीयांवर सगळी बंधनं जबरदस्तीने लादली. आता याचा परिणाम काय झाला ते आपण पाहूया. अशोकाच्या आधी बौद्ध धर्म किमान 300, कमीत कमी 300 वर्ष तरी आधी अस्तित्वात होता. चाणक्याच्या काळात सुद्धा बौद्ध धर्म होता. जीवसिद्धी नावाचा जो बौद्ध धर्माचा अत्यंत भदंत होता, श्रेष्ठ उपासक असा जो होता जीवसिद्धी, तर आपल्याला इतिहासामध्ये असं दिसून येतं की आर्य चाणक्याला सत्ता स्थापन करण्याच्या कामी जीवसिद्धी स्वतः मदत करतो आणि हा इतिहास आहे, हे मी माझ्या मनाचं सांगत नाहीये. जीवसिद्धीने त्याला मदत केलेली आहे. म्हणजे ज्यावेळी न्यायाचं, सत्याचं असं कुठलं राजकारण असेल त्याच्यामध्ये बौद्ध धर्मीय मोठे मोठे भदंतही मदत करत होते, हा इतिहास आहे. आणि त्या काळी जरी बौद्ध धर्माचा प्रचार होता तरी मौखिक असा प्रचार चालायचा आणि शक्यतो मतपरिवर्तन करणे ही त्यांची भूमिका असायची. त्यामुळे अतिशय मंद गतीने तो प्रचार आणि प्रसार चालायचा आणि गती काही जरी असली तरी त्यांचा शिरकाव प्रत्यक्ष असा राजकारणामध्ये किंवा असा नव्हता, ते हस्तक्षेपही करत नसत. आणि खूप लोकांना असं जे वाटतं की बौद्ध धर्म अवैदिक आहे, निरीश्वरवादी आहे, म्हणून वैदिक धर्मीयांनी त्याचा नायनाट केला, हे असंही आपल्याला इतिहासामध्ये दिसत नाही. कारण स्वतः बुद्ध असं कुठेही म्हणत नाहीये की मी वेगळा असा बौद्ध धर्म स्थापन केला आहे. हिंदू धर्मातली जी तत्व त्याला पटली नाहीत किंवा वैदिक धर्मातली जी यज्ञयागादिक हिंसा ही जी त्याला पटली नाही, ती तत्व तेवढी बाजूला करून त्याने आपल्या मताचा पुरस्कार केलेला आहे. असं कुठेही म्हणलेलं नाहीये गौतम बुद्धांनी की मी दुसरा निरीश्वरवादी असा मी वेगळा धर्म स्थापन करतोय, असं कुठेही म्हणलेलं नाहीये. आणि बौद्ध धर्म काही हा एकच धर्म नव्हता की जो निरीश्वरवादी होता. त्याच्याही आधी, बौद्धांच्या आधी सुद्धा जैन धर्मीय आपल्याकडे होते भगवान, आणि त्यांचं सुद्धा तेही अहिंसेचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे वैदिक आणि अवैदिक असा वाद सतत चालत होता, पण त्याचा फारसा परिणाम किंवा त्याच्याकडे फारसं लक्ष देण्याची गरज कधी भासली नाही. आणि बौद्ध धर्मियांना विरोध करण्याची गरज केव्हा निर्माण झाली? ज्यावेळी त्यांचा प्रत्यक्ष राजकारणामध्ये हस्तक्षेप झाला आणि हस्तक्षेपही सकारात्मक नाही झाला, राष्ट्रद्रोह ज्यावेळी झाला, त्यावेळी मात्र बौद्ध धर्माचा नायनाट काही बौद्ध धर्मियांचा नायनाट करण्याकडे पाऊल काही लोकांना उचलावं लागलं.
कारण तो राष्ट्रद्रोहाचा गुन्हा त्या ठिकाणी होता. अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी काय केलं, वैदिक धर्मातील आचारांना त्यांनी अपराध म्हणून गणायला सुरुवात केली. यज्ञ ही मुख्य संस्था आणि यज्ञयाग हे पहिलं आणि महत्वाचं कर्म वैदिकांचं होतं. हिंसेच्या नावाखाली त्यांनी यज्ञ करायला बंदी घातली. वैदिकांची अनुष्ठानं यज्ञयाग ही सगळी बंद पडली. त्यावेळी 80% ब्राह्मण आणि क्षत्रिय होते. साहजिकच त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आणि अहिंसेचा किती अतिरेक आहे पहा. यज्ञयागावर तर बंदी घातलीच, त्यांच्या साध्या साध्या कृत्यांवर अशोकाने बंदी घातली. क्षत्रियांचं मृगया हे फार मोठं कर्तव्य आहे. असं म्हणतात की सारखं सारखं काही कोणी उठून रणांगणावर लढाईला जात नाही. त्यामुळे त्या रणांगणावरच्या लढाईची आपल्याला सवय व्हावी, ती तयारी राहावी, सराव व्हावा म्हणून ही क्षत्रिय मंडळी मृगयेसाठी जात असत. आणि त्यामुळे अजूनही एक त्याच्या मागे हेतू होता की हिंस्र आणि वन्य पशु जे होते त्यांचा नायनाट करणं हे राज्याच्या हिताच्या आणि संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा योग्य होतं. त्यामुळे ती लोक मृगया करत असत. हिंसेच्या नावाखाली अशोकाने मृगया करायला सुद्धा बंदी घातली आणि घनघोर अशा अरण्यात वावरणाऱ्या नरभक्षक असलेल्या प्राण्यांना सुद्धा मारायला त्यांनी बंदी घातली. हा त्याचा अतिरेक आहे. आज माझ्यासमोर एखादा साप येऊन बसला आणि तो मला जर डंख करणार असेल तर त्याला मी मारणार नाही का? किंवा एखादा विंचू मला चावणार आहे म्हणल्यावर मी त्याच्यावर दगड घालणार नाही का? पण अशा प्रकारचा अहिंसेचा अतिरेक झाला आणि मोठ्या मोठ्या स्तंभावर सम्राट अशोकाने असं कोरून ठेवले की सर्व धर्मीयांनी सहिष्णुतेने वागावे आणि ब्राह्मणांचा सत्कार करावा. किती विरोधाभास आहे हा, किती विसंगती आहे ही. हे सम्राट अशोकाला स्वतःला समजलं नाही का? एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे या ठिकाणी की बौद्ध धर्माच्या काही शिकवणीचा राष्ट्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो हे आर्य चाणक्यांनी आधीच जाणलं होतं. त्यामुळे त्यांनी जो अर्थशास्त्र हा जो प्रबंध लिहिला त्याच्यामध्ये त्यांनी काही महत्वाच्या सूचना लिहून ठेवल्या. त्याच्यापैकी एक सूचना आर्य चाणक्य असं लिहितात की एखादी अपरिपक्व म्हणण्यापेक्षा वयाने कमी अल्पवयीन अशी जी मुलगी आहे तिला बौद्ध धर्म स्वीकारता यायचा नाही. तिला त्यावेळी तिच्या आईवडिलांची परवानगी घेणे आवश्यक आहे आणि फक्त आईवडिलांची नाही तर राजाची सुद्धा परवानगी तिला असणं आवश्यक आहे. हा पहिला नियम. आणि दुसरा एक नियम एक अट होती आर्य चाणक्याची की जो गृहस्थ आहे आणि त्याच्यावर जबाबदाऱ्या आहेत, सांसारिक जबाबदाऱ्या, त्या आपल्या प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्याशिवाय कुठल्याही गृहस्थाला बौद्ध मताचं अनुकरण करता यायचं नाही. किती समाज धारणेच्या दृष्टीने किती योग्य आणि स्तुत्य होते हे नियम. कारण पुढचं काय होणार आहे हे कदाचित चाणक्यांच्या आधी लक्षात आलं होतं की काय कोण जाणे. आणि हे तर खरे की स्त्रियांना संन्यास घ्यायला गौतम बुद्धांची सुद्धा परवानगी नव्हती. जोपर्यंत गौतम बुद्ध होते शेवटपर्यंत ते विरोध करत राहिले की स्त्रियांना संन्यास घ्यायला परवानगी देऊ नये. पण त्यांचा जो परमशिष्य होता आनंद ह्याने शेवटच्या क्षणी त्यांना अतिशय गळ घातलेली हे सगळ्यांना माहिती आहे. गौतम बुद्ध होते तोपर्यंत कुठलाही वेगळा प्रकार असा त्यांच्या अनुयायांमध्ये घडलेला नाहीये. पण नंतर जेव्हा अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला, ज्यावेळी आर्य चाणक्य नव्हते त्यावेळी मात्र ही सगळी बंधनं आर्य चाणक्यांनी घातलेली बंधनं सुद्धा शिथिल झाली आणि सम्राट अशोकाने मात्र हे सगळे नियम शिथिलच काय नाहीसेच करून टाकले आणि बौद्ध धर्मामध्ये प्रवेश घ्यायला किंवा बौद्धांचं अनुकरण करायला अनुयायी व्हायला कुणाला कुठलंही बंधन त्या ठिकाणी राहिलं नाही. आणि कमी वयामध्येच बौद्ध धर्मामध्ये प्रवेश करणारे अनेक जण झाले. तरुण वर्गाचे तांडेच्या तांडे बौद्धचे अनुकरण करते झाले आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्याला संसार काय हेच माहित नाही त्यांना वैराग्य काय माहिती असणार. अल्पवयीन तरुण मुलं मुली जेव्हा बौद्ध मतांचं अनुकरण करू लागले त्यावेळी बौद्धांचे जे विहार होते ते अनाचाराचे ठाणे बनले. ही सत्य परिस्थिती आहे आणि खरी दुर्गती बौद्ध धर्माची त्याच्यामुळे झालेली आहे. अशोकाने अजून एक काय केलं, त्यांनी राजाश्रय दिला बौद्ध धर्माला.
ज्या ठिकाणी महत्वाची लोक होती किंवा महत्वाची पदं होती, त्या महत्वाच्या पदावरून त्या लोकांना काढून त्या ठिकाणी बौद्ध अनुयायी जे अहिंसेचे पुरस्कर्ते आहेत ते बसवले. सैन्यामध्ये सुद्धा त्या बौद्ध धर्माचे अनुयायी अहिंसा परमो धर्म असं शिकवण करत फिरू लागले सैन्यांमध्ये सुद्धा. आणि राजश्रय मिळाल्यामुळे त्यांचे वेगळे वेगळे त्यांच्यासाठी विहार बांधणं, त्यांच्यासाठी अन्न पुरवणं, त्यांना वस्त्र पुरवणं हे काम राज्यकोषामधून चालायचं. आणि त्या राज्यकोषाचा जो कोष आहे तो कोष कुणाच्या पैशावर भरत होता? हे वैदिक आणि क्षत्रिय जो कर भरत होते त्याच्यावर सम्राट अशोकाचा राजकीय कोष भरलेला असायचा. आणि त्याचा तो सगळा पैसा तो या बौद्ध अनुयायांसाठी वापरत असायचा. त्याच्यामुळेही एक प्रकारे वैदिक आणि क्षत्रिय यांच्यामध्ये असंतोष निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. अजून एक चित्र काय झालं त्या काळी समाजाचं, की जे खरे संशोधक आहेत, जे खरे राष्ट्राला प्रगतीपथाकडे नेणारे आहेत, जे राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणारे सैनिक आहेत, त्यांच्याही पेक्षा ऐतखाऊ बौद्ध अनुयायांचं महत्व जास्त वाढलं. कारण त्यांना राजाश्रय होता, काही करायचं नाही, निष्क्रिय राहायचं. बौद्ध मत स्वीकारलं, बौद्ध अनुयायी झालं की संपलं. मग त्या व्यक्तीला काही कमावणे नको, काही करणे नको, आयुष्यामध्ये खाण्यापिण्याची काही ददातच राहिली नाही. राज्याचा सर्वांगीण विकास अशामुळे होणं हेच खुंटून बसलं. आणि पूर्ण लोक जी लोक कर भरत होती त्यांच्या पैशाचा विनियोग मात्र बौद्ध मतांच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी होऊ लागला. थोडक्यात सांगायचं म्हणजे चांगली चांगली धडधाकट लोक सुद्धा बौद्ध धर्म स्वीकारू लागली, कारण त्यांना माराने भीक मिळत होती त्यावेळी, असं म्हणायला काही हरकत नाही. आता कसं आहे, मुलाला वळण लावण्यासाठी आईला मुलाला एखादी वेळी मारावं लागतं, एखादी चापटही द्यावी लागते. अशा प्रकारचं लक्षण सुद्धा जर हिंसा करण्यामध्ये गणल्या जाऊ लागलं तर तो अतिरेक नाही तर काय होणार आहे. जे कोणी अहिंसेची शपथ घेतील, शस्त्रत्याग करून संसार सोडून भिक्खू होऊन बौद्ध धर्मानुसार वर्तन करतील त्यांनाच उच्च पदावर बसवण्यात येऊ लागले. राष्ट्राचे आर्थिक मजबूतीकरण करणारे त्या ठिकाणी मागे पडले, सशक्त राष्ट्र तयार करणारे त्या ठिकाणी मागे पडले. अशामुळे राष्ट्राचा विकास मंदावला, शस्त्रांची धार बोथट झाली, तलवारींना गंज चढला. एक शूर आणि राष्ट्रप्रेमी अशा सैनिकापेक्षा राज्याच्या धनावर बसून खाणारा तो जास्त प्रतिष्ठेचा आहे. खरं म्हणजे बलाढ्य सेनेच्या आणि तिची चतुरंग सेना होती, त्या चतुरंग सेनेच्या जीवावर आज सम्राट अशोक स्थिरपणे आपल्या राज्यामध्ये उभा होता. त्याची जी तटबंदी होती चतुरंग सेनेची, जी आर्य चाणक्याने चंद्रगुप्ताच्या काळीपासून अशी मजबूत फौज तयार करून ठेवलेली होती, ज्याला बिंदुसाराने कुठेही धक्का लागू दिलेला नव्हता, त्या फौजीच्या भीतीमुळेच चारी बाजूने असलेली जी परकीय राष्ट्र होती ती मानवर काढत नव्हती. त्यांची हिंमतही नव्हती या राष्ट्राकडे मान उचलून पाहण्याची किंवा डोळे उचलून पाहण्याची. आणि ते जर सैनिक आज बौद्ध धर्माचे अनुयायी होऊन अहिंसा परमो धर्म म्हणत फिरले असते तर याच्या राज्याचं संरक्षण कुणी केलं असतं? ही बाब काय सम्राट अशोकाच्या लक्षात आली नव्हती का? आणि त्यांनी जर उठाव केला असता तर सम्राट अशोक क्षणभरही टिकू शकला नसता. पण आधीच्या 2 पिढ्यांचा दरारा, सम्राट अशोकाचं आधीचं कर्तृत्व, त्यांनी बौद्ध मत स्वीकारण्यापूर्वीचं कर्तृत्व, आणि त्यामुळे त्या सगळ्याचा परिणाम म्हणून अजूनपर्यंत ते सुस्थितीमध्ये जसं आहे तसं टिकून होतं. परंतु त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारून त्याच्या तत्वांचा अतिरेक करायला सुरुवात केल्यानंतर काही वर्ष जसं आहे तसं चाललं. जोपर्यंत सम्राट अशोक होता तोपर्यंत परकीयांनी काही आपल्या मानावर काढला नाही, पण राज्यामध्ये मात्र असंतोष होता. पण सम्राट अशोक निधन पावल्यानंतर, तो मृत्यू पावल्यानंतर हे सगळ्यांना माहिती की त्याने आपला एक मुलगा महेंद्र ह्याला बौद्ध मताच्या प्रसारा आणि प्रचारासाठी श्रीलंकेला पाठवलं. स्वतःची मुलगी संघमित्रा हिलाही त्यांनी पाठवलं. राहिलं कोण? बृहद्रथ राहिला. या बृहद्रथाला त्यांनी सम्राट म्हणून त्याला गादीवर बसवलं. हा बृहद्रथ म्हणजे अहिंसेचा पुरस्कर्ता आणि नामधारी राजा अशी त्याची प्रतिमा होती. तोपर्यंत
सैन्य संघटना पूर्णपणे विस्कळीत झालेली होती आणि आजूबाजूचे जे परकीय होते एकदा अशोकाचा दरारा संपल्यानंतर ते आता शस्त्रास्त्र सैन्य याची जमवाजमव करून ते आता चढाई करण्याच्या तयारीमध्ये होते. काय झालं, अशोक गेल्यानंतर थोड्याच दिवसामध्ये बॅक्ट्रिया, जुनं बाल्लिक नाव आहे त्याचं, बाल्लिक प्रदेश आहे त्याचं दक्षिण सगळीकडे, ते बॅक्ट्रिया. बॅक्ट्रियन ग्रीक म्हणजे कोण, तर सिकंदरने जेव्हा चढाई केली त्यानंतर त्याचा जो सेनापती होता सेल्युकस, सिकंदर गेला, सिकंदरचं नंतर असतात निधन झाल्यानंतर सेल्युकस होता, सेल्युकस सोबत लढाई झाल्यानंतर सेल्युकस हरला. सेल्युकसने किया हारकर चंद्रगुप्त को कन्यादान हे गीत प्रसिद्ध आणि स्वतःची मुलगी त्यांनी चंद्रगुप्ताला दिली. त्यांच्यामध्ये तह झाला आणि सिंधू नदीच्या पलीकडे बॅक्ट्रिया नाव एक त्यांनी स्वतःचं राज्य तिथं स्थापन केलं आणि तो तर ग्रीकमध्येही तो गेला नाही आणि तो इकडे भारतातही आला नाही. एक बॅक्ट्रिया म्हणून तिथे राष्ट्र आहे तिथे तो थांबला आणि तिथंच त्याने आपलं एक छोटंसं राज्य तिथेच त्याने आपलं निर्माण केलं. आता हे जे आहेत ग्रीक सैन्य हे सिकंदरचं जे ग्रीक सैन्य होतं तेवढे हे लढवय्ये नाही आहेत किंवा सिकंदरच्या सैन्याच्या नसानसामध्ये जे चैतन्य होतं किंवा जे स्फुल्लिंग होतं की जे सिकंदरने ठासून त्यांच्यामध्ये भरलं होतं की आपल्याला जगत जेताच व्हायचं आहे आणि ते भारत जिंकल्याशिवाय होणार नाहीये म्हणून ते का ईर्षेने पेटून निघाले होते, ती ईर्ष्या या सैनिकांमध्ये नव्हती. उलट हे सैन्य या लोकांना आधीच्या लोकांना म्हणजे ग्रीक सिकंदरच्या वेळी जे सैन्य होतं त्या सैन्यांना दैवी असं मानायचे. इतके ते त्यांच्यापेक्षा शौर्यामध्ये कमी होते, तितके ते बलाढ्य नव्हते. सेल्युकसच्या नंतर आता तिथला राजा आहे डेमोट्रियस. डेमोस्ट्रियसने आता भारतावर चालून येण्याची तयारी केली आणि तो कंबोज, पंजाब, पंचनद म्हणजे पंजाब, गांधार हे जिंकत आला, सहज जिंकत आला, लिलया चालता चालता जिंकलं त्याने. एवढा मोठा फरक आपल्यामध्ये कसा काय झाला, जो सिकंदर लढवय्या होता, जो सिकंदर भारत जिंकायचं किंवा जग जिंकायचं स्वप्न उराशी घेऊन निघालेला होता, प्रचंड सैन्याची ताकद आणि सैन्य म्हणजे सुद्धा आपल्या संशप्तकांसारखं सैन्य त्याचं होतं, जे महाभारतामध्ये वर्णन केलं आहे तशा प्रकारचं एक एक कडवे असं सैन्य त्याच्याकडे असून सुद्धा जो भारतामध्ये शिरताना त्याला भयंकर त्रास झाला. जरी त्याने एखादा प्रदेश जिंकला तर एकही प्रदेश त्याने बिना लढाई करता जिंकलेला नाही. तिथे जे योद्धेय होते जे स्वतःला आयुधजीवी म्हणून घेत असत, आयुधजीवी म्हणजे नेशन इन आर्म्स, बाहूमध्येच राष्ट्र आहे, ते आयुधजीवी असे होते की त्यांच्याकडे स्त्री आणि पुरुष ह्या प्रत्येकाला शस्त्र शिक्षण घेणं आवश्यक होतं, अत्यावश्यक होतं. राज्यातला प्रत्येक जण शस्त्र शिक्षण घ्यायचं आणि ज्यावेळी परकीय आक्रमण व्हायचं त्यावेळी प्रत्येक जण त्याच्यावर तुटून पडायचं आणि जर नाईलाजाने जर आपला पराभव आहे असं त्यांना दिसत असलं तर त्यावेळी ते जोहार करायचे. महाराणी पद्मिनीचा जोहार हा काही पहिला जोहार नाही आपल्याकडे, ही फार पूर्वीपासून चालत आलेली पद्धत आहे की परकीयांच्या तावडीत सापडण्यापेक्षा मेलेलं बरं, जिंकू किंवा मरू ही वृत्ती लढवय्यांची आहे. म्हणजे एक प्रदेश एक तर जिंकणंच अवघड, जिंकून थोडं पुढे गेले की ते मागचे जे होते हारलेले ते पुन्हा मागून चढाई करायला यायचे, समोरचे तर तेवढ्याच पैशांनी लढायचे. सिकंदरला त्याच्यामुळे भारतामध्ये पळताभुई थोडी झाली होती. अशाच एका साधूला सिकंदर भेटायला गेला आणि त्यावेळी त्या साधूला त्यांनी नमस्कार केला. साधू असा कोवळ्या, फार प्रसिद्ध कथा आहे ही, कोवळ्या उन्हामध्ये तो साधू बसलेला होता आणि त्या साधूला सिकंदरने नमस्कार केला आणि विचारलं की तुम्हाला मी काही देऊ इच्छितो, तुम्हाला मी काय देऊ. तो साधू म्हणाला माझ्या अंगावर येणारं ऊन सोड पाहिजे, त्या कोवळ्या उन्हाची तिरी पाडून बसलायस म्हणजे माझं मला ऊन दे. सिकंदरला आश्चर्य वाटलं की एवढा मी सम्राट, माझ्याकडे काही मागायचं सोडून तो असं काय बोलतोय मला. मग सिकंदरने त्याला विचारलं की माझं स्वप्न पूर्ण होईल का. तो साधू त्याच्याकडे पाहून छद्मीपणाने हसला आणि म्हणाला पहिल्यांदा बस तर, ते तिकडं पडलेलं आसन तुला बसायला घे म्हण. सिकंदरने ते आसन घेतलं, त्यात ते चांबड्याचं आसन होतं आणि सिकंदर एका बाजूने बसला की ते दुसरीकडून वर यायचं, तिकडून हात लावून बसला की ते पहिलीकडे बसला तर तिकडची बाजू वर यायची, डावीकडे बसला की उजवीकडची बाजू वर यायची, उजवीकडे बसला की डावीकडची बाजू वर यायची. आता मात्र सिकंदरला समजे नाही काय, तो असा असा पाहायला लागला. तो साधू हसला,
तो म्हणाला, जग काय भारत जिंकण्याच्या गोष्टी करतोस, हे अशी परिस्थिती होणार आहे म्हणाला तुझी. एकीकडचा भाग जिंकला की जो जिंकलाय असं तुला वाटलंय ते पुन्हा चाल करून उठाव करून येतील, पुढचं जिंकेपर्यंत ते तयार असतील म्हणाला तुझ्याशी युद्ध करायला. आणि इतिहासामध्ये नोंद आहे अशा संन्यासी ब्राह्मणांची सिकंदरने फाशी देऊन हत्या केली. अर्थात आपला आता हा विषय नाही, मी फक्त थोडी पार्श्वभूमी समजावी की त्यावेळचे आपल्याकडे लढवय्ये कसे होते आणि आता किती फरक झाला. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर ते जे तिकडच्या प्रदेशांमध्ये जे लोक होते त्यांच्यामध्ये गुणामध्येच स्वाभिमान राहिला नाही. कारण बौद्ध अनुयायांचा प्रसार इतका सगळीकडे पसरलेला होता की कुणाचं मन दुखायचं नाही, कुणाच्याही मनासारखं करायचंय आणि स्वत्व असं त्या ठिकाणी काही राहिलेलं नव्हतं. त्यामुळे सिकंदरच्या सैन्याच्या निम्म्यानी सुद्धा शूर नसलेलं हे डेमेट्रियसचं सैन्य सहजपणे कंबोज, गंधार, पंजाब जिंकत चाललेलं होतं. आणि अन्यायाविरुद्ध युद्ध हे जे असेल तर ते युद्ध ठरत नाही, ते धर्मयुद्ध ठरते. हे सुद्धा यांना कोणी शिकवलं नाही त्यावेळी. उलट अतिरेकी त्याचा प्रचार करण्यात, अहिंसेचा असा अतिरेकी प्रचार करण्यात आला. सिकंदरच्या वेळी जे गणराज्य अक्षरशः आगोगत चालले होते ते गुपचूप कालेमाना घालून बसलेले होते. अशा निरस्तीने रसरसलेल्या आणि चंद्रगुप्ताच्या सैन्याने जेव्हा सेल्युकसचा पराभव केला त्यावेळी ती पोलादी तटबंदी बसवलेली होती, त्या तटबंदीलाही आता खिंडार पडायला सुरुवात झाली. साम्राज्य सत्ता आता ह्यावेळी कसं होतं, अशोकाच्या प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी बौद्ध मताचे अनुयायी होते. आता यांना हे दिसत होतं यावेळी की परकीयांनी आक्रमण केलेलं आहे. मग काहीतरी राष्ट्रीय चैतन्य त्यांच्यामध्ये निर्माण होऊन त्यांनी त्याचा काही विरोध केला का? त्यांनी काहीही विरोध केला नाही. उलट बृहद्रथ जो होता त्यावेळेचा त्यांनी काय केलं, आता एवढं मोठं परकीय परचक्र आपल्यावर चालून येत आहे हे पाहून तो शांत बसला. उलट त्यांचं काही मत परिवर्तन होत आहे का असं राजवाड्यामध्ये बसून तो वाट पाहू लागला. स्वतः बृहद्रथ प्रतिकारासाठी एकही पाऊल पुढे टाकेना. आता ज्यावेळी पंजाब, कंबोज, गांधार हे सगळे जिंकत हे डेमेट्रियस पुढे चालला होता त्यावेळी खरा संताप आला ते दक्षिणेकडच्या राजांना. आंध्र आणि कलिंग म्हणजे आसाम इथले जे राजे होते त्यांनी काय केलं, सम्राट अशोक निधन पावल्याबरोबर त्यांनी सम्राट अशोकाचं नेतेपद झुगारून दिलं, स्वतः त्यांनी मांडलिकत्व पण झुगारून दिलं आणि स्वतः त्यांनी स्वतंत्र राष्ट्र आहे अशी घोषणा केली. त्यामुळे खारवेलचा राजा आणि आंध्राचा राजा त्यांना ज्यावेळी हे कळालं की डेमेट्रियस चाल करून घेत आहे आणि बृहद्रथ काहीच करत नाहीये त्यावेळी ते पेटून उठले आणि त्या दोघांनी ते एक झाले ते दोघं आणि त्यांनी काही डेमेट्रियसनी त्यांच्याकडे चालून येण्याची वाट पाहिली नाही. त्यांनी निकराने एक फार मोठं आक्रमण त्या डेमेट्रियसवर केलं. डेमेट्रियसला पळता भुई थोडी झाली. ते सैन्य शूर नव्हतंच, थोडी आपल्या छात्रतेजाची त्या ठिकाणी गरज होती आणि ते खारवेलाने दाखवलं. स्वतः खारवेल सुद्धा रणांगणामध्ये उतरला आणि मग डेमेट्रियसला त्यांनी भारताबाहेर हाकलून लावलं. तो गेला ते सिंधू नदीच्या एकदम पलीकडे गेला आणि तिकडे जाऊन तो पण एवढं मात्र झालं की खारवेलनी त्याला पुन्हा पकडणं किंवा बृहद्रथाला पदच्युत करणं हे काही खारवेलाने केलं नाही. तो परत आपल्या राज्यामध्ये आला कारण त्याला सुनियंत्रित राज्य तयार करायचं होतं. कारण अशोकाची सत्ता झुगारून दिलेली होती त्यामुळे त्याला परत प्रशासन करणं, परत नियोजन करणं भाग होतं. म्हणून तो आंध्राचा राजा आणि हा खारवेल हे परत माघारी आले आणि मग त्यांनी आपापल्या राज्य सुनियंत्रित केल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा काय केलं असेल तर फार मोठ्या प्रमाणावर राजसूय यज्ञ केला. अशोकाच्या काळानंतर 50 वर्षानंतर पहिला यज्ञ होत होता भारतामध्ये. हा म्हणजे किती दहशत त्याकाळी बसवलेली असेल त्यांनी. अतिशय त्यावेळेचे जे वैदिक लोक होते, जे क्षत्रिय मंडळी होती त्यांना अतिशय आनंद झाला आणि आता कुठेतरी मिळावे पाणी स्नान संध्या करावया हे जे वाक्य आहे ते थोडं तरी कुठेतरी आता खरं होत आहे असं लोकांना वाटायला लागलं. आणि मग त्या खारवेलनी आपल्या विजयाची पहिली नोंद म्हणून काय केली असेल तर त्यांनी राजसूय असा यज्ञ केला. राजसूय यज्ञ केल्यानंतर काही दिवस ठीक चालले. नंतर जो डेमेट्रियस होता की ज्याला त्यांनी पळून जाऊ दिलेलं होतं तो नंतर तिकडे गेल्यावर त्याचं निधन झालं. नंतर मिनॅंडर तिकडचा राजा झाला आणि ह्या 4 वर्षांनी हा मिनॅंडर परत चालून आला.
आता ह्या मिनॅन्डरने अजून धूर्त धोरण आखलं. डेमोट्रियसने केलेली चूक त्याला पुन्हा करायची नव्हती. त्याने काय केलं, परत कंबोज गंधार असं येत असताना तिथल्या बौद्ध अनुयायांना त्याने हे दाखवलं की मी बौद्ध धर्माचाच पुरस्कर्ता आहे. अनेक बौद्ध ग्रंथांमध्ये त्याचं नाव मिलिंद असं आहे. आणि हे जे बृहत आणि ते 3 राष्ट्र जिंकल्यानंतर त्यांनी त्या लोकांमध्ये असं मत परिवर्तन केलं की मी जे बृहत रथाचं म्हणजे मगधाचं जे राज्य मी जिंकणार आहे, पाटलीपुत्रचं राज्य मी जे जिंकणार आहे, ते माझा काही त्याच्यामध्ये स्वार्थ नाहीये. उलट ही जी वैदिक मंडळी, क्षत्रिय मंडळी जी त्रास देतात त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी मी त्या बृहत रथाचं राज्य माझ्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतोय, हे बौद्धांचंच असणार आहे, असा त्यांनी असा एक अपप्रचार करायला सुरुवात केली. आणि त्या मिनॅन्डरकडे त्याच्या राज्य कारभारामध्ये त्याच्या राजदरबारी ही सगळी बौद्ध अनुयायांचा वावर होता. म्हणजे ह्यांना राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय अस्मिता अशी काहीच या लोकांना त्यावेळी उरली नाही. आणि त्यांना हे कळेना आपलं कोण, परकीय कोण. एक आणि बौद्ध ते म्हणायला लागले की आमच्या पंथामध्ये जात नाही, धर्म नाही, भेद नाही, आणि त्याच्या पुढे मला असं म्हणावं वाटतं की स्वाभिमानही नाही. अशा प्रकारचं सगळं वातावरण त्या ठिकाणी होऊन गेलं. हा मिनॅन्डर पंचनद म्हणजे पंजाब वगैरे ही प्रदेश जिंकत जिंकत तो अयोध्येपर्यंत आला. अयोध्येमध्ये तो त्यांनी आरामाने शिरकाव केला, कारण त्याला काही विरोधच झाला नाही. तो स्वतः बौद्ध मताचा पुरस्कर्ता आहे म्हणल्यानंतर आपसुक त्याच्या हातामध्ये सगळं दिलं गेलं. आणि आता तो अयोध्येमध्ये स्थिर स्थावर झाल्यानंतर तो अनुकूल संधीची वाट पाहत बसला. खारवेलच्या प्रचंड विजयानंतर उत्तरेकडची जी सरदार मंडळी होती किंवा जी क्षत्रिय मंडळी होती, जी वैदिक मंडळी होती, त्यांच्यामध्ये परत एकदा मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला. कारण एकतर सम्राट अशोकाचा दरारा राहिलेला नव्हता. बृहद्रथ राजा हा नाकर्ता होता, नामधारी राजा होता. आणि आता परत मिनॅन्डर उठाव करून येतोय. 4 वर्षापूर्वी जे झालं त्यावेळी खारवेलनी स्वतः आक्रमण करून त्या सैन्याला पिटाळून लावलेलं होतं. आणि 4 वर्षानंतर तोच मिनॅन्डर अयोध्येपर्यंत येऊन थांबला होता. अयोध्येला येऊन तो मजेमध्ये राहत होता आणि त्याला हेच आपलीच लोक त्याला मदत करत होते. त्याची सल्लागार आपलीच मंडळी होती, त्याला मदत करणारी आपलीच म्हणजे बौद्ध मताची मंडळी होती पूर्ण सगळीकडे. त्यामुळे हा असंतोष जास्त बळावत गेला आणि जाणती मंडळी एकत्र झाली. काही राजकारणी, काही क्षात्र तेजाने युक्त असलेली मंडळी अशी एकत्र झाली आणि त्यांनी काही निर्णय त्या ठिकाणी केला. आणि आता मिनॅन्डर बृहद्रथावर आक्रमण करायला येतोय. बृहद्रथ राजाला या सगळ्या गोष्टींची कल्पना होती, पण तो स्वतः इतका दुबळा होता की तो काहीच करू शकत नव्हता. आता सैन्य जमवाजमीपासून तयारी आहे. ज्या राज्याचा दरारा 125 वर्ष सगळ्यांना राहिला, पूर्ण भरतखंड ज्यांच्या अधिपत्याखाली होता, त्याला आता त्याच्या तटबंदीलाही खिंडार पडलेली होती, पूर्ण विस्कळीत झालेलं होतं. आता त्याला सैन्यामध्ये कोणाला सेनापती करावं, कोण लढवाई, हा इथपासून सुरुवात होती. म्हणजे तहान लागली की आपण विहीर खोदणं जे म्हणतो तसा प्रकार झाला. आणि त्या सैन्यामध्ये मात्र पुष्यमित्र शुंग नावाचा एक अतिशय तेजस्वी आणि तरुण असा लढवय्या होता. म्हणजे त्याला लढाई करायचं काम नाही पडलं तरी तो स्वतः क्षात्र तेजाने युक्त होता, शस्त्रविद्या चांगली जाणत होता आणि त्याच्या इतकं धुरंधर तरी त्या काळी कुणी नव्हतं. त्यामुळे सगळ्यांच्या तोंडी आता कुणाला अधिकारी नेमावं सैन्याचं अशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा सगळ्यांच्या तोंडी पुष्यमित्राचं नाव आलं. हा पुष्यमित्र ब्राह्मण होता आणि त्या पुष्यमित्राला सेनापती पदाची सूत्र दिली. सेनापती पदाचा अधिकार आपल्या हातात आल्यानंतर लगेच पुष्यमित्राने सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केली, शस्त्रास्त्र जमवायला सुरुवात केली. सगळं त्याने अतिशय वेगाने केलं. एवढंच नाही तर राज्याच्या ज्या सीमा होते किंवा राज्यातून बाहेर पडायचे जे रस्ते होते ते आकुंचित झालेले होते, ते पण थोडेसे मोकळे केले. बारीक सारीक गोष्टीमध्ये सुद्धा त्या पुष्यमित्राने अतिशय खूप लक्ष दिलं. आणि मग आता अशी स्पष्ट चिन्ह दिसू लागली की मिनॅन्डर चालून येणार आहे. मग मिनॅन्डरने मगधचा जो सम्राट होता, नामधारी सम्राट बृहद्रथ याच्या परवानगीने सैन्याची जमवाजमव करून चतुरंग सैन्य असं स्थापन केलं. आणि त्या चतुरंग सैन्याचं प्रात्यक्षिक
राजाच्या समोर करण्यासाठी म्हणून एक दिवस आयोजित करण्यात आला. राजा बृहद्रथ बसलेला आहे आणि चतुरंग सैन्याची अशी प्रात्यक्षिक त्याच्या समोर होत असताना त्याच्या बाजूलाच काहीतरी भांडणं झाली. त्या बृहद्रथ राजाच्या बाजूला भांडणं झाली आणि त्या भांडणामध्ये काय झालं ते तर नीट काही उल्लेख नाहीये, पण त्या गोंधळामध्ये पुष्यमित्रांनी स्वतः बृहद्रथाचा वध केला. सगळ्यांच्या समोर, बृहद्रथाच्याच राजधानीमध्ये, त्याच्याच सैन्यासमोर, त्याच्याच अधिकाऱ्यांसमोर पुष्यमित्रांनी त्याचा वध केला. एकानेही त्यावेळी पुष्यमित्राचा विरोध केलेला नाही. जर पूर्ण प्रजा आणि पूर्ण सैन्याचा अनुकूल आहे हा त्याचा अर्थ होतो. उलट कुणी पुष्यमित्राला पकडायला येण्याच्या ऐवजी त्यावेळी पुष्यमित्राच्या नावाचा जय जयकार सुरू झाला आणि बृहद्रथ नंतरचा उत्तराधिकारी म्हणून पुष्यमित्र शृंग याचं नाव सुचवण्यात आलं आणि अशा रीतीने मौर्य साम्राज्याची सत्ता या ठिकाणी संपुष्टात आली. किती विरोधाभास आहे पहा. धनानंदाचा वध कशासाठी केला होता चाणक्याने? चाणक्याने काही स्वतःचा वैयक्तिक अपमान केला धनानंदाने म्हणून धनानंदाचा वध करायचा, म्हणून चंद्रगुप्ताला सम्राट करायचा, ह्या फालतू करण्यासाठी तसं ते कृत्य केलेलं नव्हतं. उलट धनानंद अतिशय जुलमी होता, धनाचा लालसा होता, त्यामुळे नावच त्याचं धनानंद असं लोकांनी पाडलं होतं. आणि परत नाकर्ते पण एवढं होतं की जेव्हा सीमेपर्यंत सिकंदर येत आहे, ग्रीक सैन्याची चाहूल, जे सिकंदर जेव्हा एक एक राज्य जिंकत येत होता बेबीलॉन कडून, तेव्हापासूनच आर्य चाणक्याला ही चाहूल लागलेली आहे आणि तो स्वतः दरबारात येऊन त्यांनी धनानंदाला तशी सूचना दिलेली आहे की आता तुम्हाला सावध, कारण त्यावेळी मगध एवढं बळकट होता की त्यावेळी धनानंदाने जर प्रयत्न केला असता तर तो सहज सिकंदरचा निपात करू शकला असता, पण धनानंदाने तसं काही केलं नाही. असल्या बेजबाबदार राजकीय लोक असल्यानंतर ते राज्य करण्याचे काय कामाचे असणार आहे? आणि हे राष्ट्रद्रोहीच लोक होते, हा त्यांचा राष्ट्रद्रोह होतो, हे त्यांचा राष्ट्रसंवर्धन होत नाही. या विचाराने धनानंदाचा नायनाट राष्ट्राच्या रक्षणासाठीच करावा लागला. त्याच कारणासाठी पुष्यमित्राला बृहद्रथाचा नायनाट करावा लागला. आणि आकस्मिक आता ही घडलेली घटना आहे, बृहद्रथाचा वध झालेला आहे आणि मग त्या ठिकाणी त्याच क्षणी बृहद्रथाचा वध झाला, त्याच ठिकाणी पुष्यमित्राच्या नावाचा जय जयकार झाला आणि पुष्यमित्राला त्या ठिकाणी राजा म्हणून घोषित करण्यात आलं. इतके दिवस लोकांना त्यांच्या मनातून जे करायचं होतं ते त्यांना आता करता येऊ लागलं. आणि हे सगळं करायचा कट खूप आधीपासून काही जाणत्या लोकांनी तयार करून ठेवलेला होता. कितीतरी वर्ष, की जसं सम्राट अशोक होता तेव्हापासूनचा धुमसत असलेला असंतोष होता हा. आणि त्याला एकदा सम्राट म्हणून नियुक्त केल्यानंतर मग पुष्यमित्रांनी स्वतः, त्याचा मुलगा होता अग्निमित्र, अग्निमित्राला सेनापती केलं. तो स्वतः राजा मिनॅंडरवर चालून गेला आणि मिनॅंडरवर एवढं जबरदस्त आक्रमण केलंय पुष्यमित्रांनी की मिनॅंडर आणि तेव्हाची जी ग्रीक मंडळी होती त्यांची दानादान उडवून दिली. आणि एवढा जबरदस्त पराभव मिनॅंडरचा त्या ठिकाणी केलेला आहे पुष्यमित्रांनी की नंतर एकदाही, म्हणजे पूर्ण ग्रीकांचाच नायनाट त्या ठिकाणी झालेला आहे. परत कधीही ग्रीक लोकांनी जोपर्यंत आतापर्यंत आपण पाहतो, कधीही ग्रीकांनी मानवर, त्या यवनांनी मानवर करून आपल्याकडे पाहिलेलं नाही. एवढं म्हणजे भूतो न भविष्यती असा पराक्रम पुष्यमित्रांनी केला. ही घटना इसवी सन पूर्वी 184 या साली घडली. आता वैदिक पद्धतीनुसार पुष्यमित्राचा अभिषेक होऊन तो सिंहासनावर आरूढ झाला, त्याचा अभिषेक केला त्या राजा मंडळींनी आणि मौर्य राजवटीचा अंत होऊन शुंग राजवट त्या ठिकाणी सुरू झाली. भारतातील ग्रीकांनी ज्या वेळोवेळी आपल्याकडे चढाया केल्या, तर पुष्यमित्रांनी केलेला नायनाट ही ग्रीकांची शेवटची चढाई भारतावर अशी ठरली. पुष्यमित्रांनी केलेल्या चढाईमुळे हे ग्रीक लोक एवढे क्षीण होऊन गेले की ज्यांना जमेल ते पळून गेले आणि ज्यांना पळून जाता आलं नाही ते आपल्याच आश्रयाला राहून इथे स्थिरावले. पण त्यांनी हिंदू धर्माचंच अनुकरण केलं आणि हिंदू धर्मातच ते मिसळून गेले आणि तिथेच ते राहिले आणि आपल्या बायका मुलांसहित ते इथे स्थिरावले. ग्रीकांच्या हातून सोडून घेतलेला प्रदेश पुष्यमित्रांनी आपल्या साम्राज्याला जोडला आणि मग
राहिलं कुठलं इकडे उज्जैनीकडे. उज्जैनीकडे मात्र त्याने आपला मुलगा अग्निमित्र याला पाठवलं. अग्निमित्राला विरोध कुठे झाला? विदर्भाच्या राजाचा झाला. आणि मग मालविका अग्निमित्र हे अतिशय प्रसिद्ध नाटक आहे पहा, कालिदासांनी लिहिलेलं. आणि मग ते मालविका ही विदर्भ राजकन्या आहे. अग्निमित्राच्या पराक्रमावरती मोहित झालेली आहे. आणि मग हे कळाल्यानंतर विदर्भाचा त्यांनी पराभव केला, विदर्भ राजाचा अग्निमित्राने. आणि आपली मुलगी अग्निमित्रावर अनुरक्त आहे हे कळाल्यानंतर विदर्भ राजाने पुष्यमित्राच्या संमतीने त्या दोघांचा विवाह लावून दिला. असं उज्जैन, विदर्भ हे सगळा प्रांत इकडच्या पण लोकांना आपल्या अधिकाराखाली पुष्यमित्राने आणलं. म्हणजे परत जे चाणक्याचं स्वप्न होतं ते परत पुष्यमित्र शृंगाने परत हे खरं करून दाखवलं. आणि परत पूर्ण भारत, अखंड भारत आपल्या आधिपत्याखाली आल्यानंतर मग ज्यांनी वैदिक धर्म बंद पाडला, ज्यांनी यज्ञयाग बंद पाडले, त्याच्याच राजधानीमध्ये पुष्यमित्र शृंगाने फार मोठा अश्वमेध करायचं ठरवलं. अश्वमेध यज्ञ करायचं त्यांनी ठरवलं. ग्रीकांसारख्या पुरातन आणि परकीय शत्रूचा निष्पात करून भारतीय साम्राज्याचं पुनरुज्जीवन करण्याचं फार मोठं महान कार्य पुष्यमित्राने केलं. म्हणून वैदिक परंपरेनुसार तो अश्वमेध यज्ञ करू शकत होता. अश्वमेधाचा घोडा चारी दिशांनी फिरू लागला. आणि त्या घोड्याच्या संरक्षणार्थ जसा अग्निमित्र त्याचा मुलगा हा अतिशय धुरंधर आणि पराक्रमी होता, त्या अग्निमित्राचा मुलगा वसुमित्र अतिशय तरुण आणि तडफदार, तोही तेवढाच पराक्रमी होता. त्याच्या आधिपत्याखाली सैन्य त्या घोड्याच्या रक्षणार्थ निघालं. कुठे त्या घोड्याला तसा विरोध झाला नाही. त्या घोड्याला विरोध झाला नाही याचा अर्थ सगळ्यांनी पुष्यमित्राचं वर्चस्व मान्य केलं असा त्याचा अर्थ होतो. कुठेही त्याला विरोध झाला नाही. पण त्याला एका ठिकाणी मात्र यवनांनी विरोध केलेला आहे. सिंधू नदीच्या जवळ काही यवन होते, त्यांनी मात्र वसुमित्राला विरोध केला आणि त्यांचा जबरदस्त त्या ठिकाणी लढाई झाली. वसुमित्रने त्यांचा पराभव केला आणि विजयी अश्व घेऊन अतिशय विजयोत्सवामध्ये वसुमित्र तिथून निघाला. आणि हे जे वर्णन आहे त्या वसुमित्राच्या विजयाचं, हे त्यावेळी अग्निमित्र उज्जैनमध्ये आहे, पुष्यमित्र इकडे आहे पाटलीपुत्रेला. पुष्यमित्राने आपल्या मुलाला म्हणजे अग्निमित्राला वसुमित्राच्या पराक्रमाबद्दलचं जे वर्णनात्मक पत्र पाठवलं आहे, आपल्या सुदैवाने ते पत्र अजून उपलब्ध आहे. म्हणजे ते तरी खोटं आहे असं कोणी म्हणू शकत नाही. पुष्यमित्राने या अश्वमेधाच्या संकल्पामुळे पूर्ण राज्यामध्ये एक आनंदाची अशी लाट उसळली आणि विजयोन्मादाने लोक अगदी हरखून गेले. सम्राट अशोकाचीच राजधानी असलेल्या पाटलीपुत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पुष्यमित्राने अश्वमेध असा यज्ञ केला. आणि त्यांनी अश्वमेध यज्ञ करणं म्हणजे स्वतः सम्राट आहोत याची एक प्रकारे घोषणा करणं असंच होतं. आणि तो विजयोत्सव झाल्यानंतर त्या यज्ञामध्ये वसुमित्र परत आलेला आहे. आणि त्या यज्ञाच्या समारंभामध्ये मोठे मोठे जपी, तपी, शास्त्रविशारद, वेदविद्या पारंगत, क्षत्रिय कुलावतंस, सगळा राजवृंद, साम्राज्यातील सगळी बडी बडी मंडळी ही तर हजर होतीच. पण आता सुद्धा ज्यांचं ज्ञान आपणच नाही तर पाश्चिमात्य लोक सुद्धा ज्यांना डोक्यावर घेतात, ते पतंजली पण त्यावेळी हजर होते. असं त्या पतंजलीचा आणि तो काळ एक आहे. आता हे जे आतापर्यंत वर्णन झालं त्यानुसार पुष्यमित्रांनी जवळपास 36 वर्ष अतिशय चांगला अशा प्रकारे राज्य केलेलं आहे. इसवी सन पूर्वी 190 ते 180 ह्या काळात त्यांनी ग्रीकांना कायमचं सिंधू नदी पलीकडे हुसकावून लागलं आणि जी आपली दुर्बळ बनत चाललेली जी रचना होती ती सगळी त्यांनी पुन्हा पहिल्यासारखी केली. असं त्यावेळी चंद्रगुप्तच्या काळात जे होतं की ग्रीकांचं सगळ्यात जास्त लढवय्या असणारा आणि बलाढ्य सैन्य कोणतं असेल ते ग्रीकांचं असा एक सगळीकडे समज होता. चंद्रगुप्त सम्राट झाल्यावर तो समज फार धुळीला मिळाला आणि खरं कोणतं सैन्य असेल तर ते भारतीय सैन्य असं सगळीकडे गणलं जाऊ लागलं. परत ते सोन्याचे दिवस परत पुष्यमित्राने आणले आणि परत आता पुष्यमित्राचा दरारा
परत अखंड भारत आणि परत चारी बाजूने चतुरंग सैन्याच्या पोलादी फळी अशी पुष्यमित्रांनी तयार केली. आर्य चाणक्याच्या ग्रंथात सुद्धा त्याचं ते अर्थशास्त्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याने असं एका ठिकाणी लिहिलेलं आहे की जेव्हा राजा स्वतः समरांगणावर येतो आणि आपल्या सैन्याला तर त्यावेळी त्याने आपल्या सैन्याला उद्देशून काय भाषण करावं, तर त्या राजाने आपल्या सैन्याला उद्देशून असं म्हणावं की ज्याप्रमाणे मी या राज्याचा उपभोग घेत आहे त्याप्रमाणे तुम्ही पण या राज्याचा उपभोग घेत आहात. यज्ञयाग केल्याने जे पुण्य ब्राह्मणांना मिळतं तेच पुण्य रणांगणामध्ये लढणाऱ्या सैनिकाला मिळत असतं. न्याय्य युद्ध जर असेल तर रणांगणावर मृत्युमुखी किंवा धारातीर्थी पडलेल्या वीराला तत्क्षणी स्वर्ग मिळतो. अशा प्रकारचं भाषण करावं असं आर्य चाणक्यांनी लिहून ठेवलेलं आहे. खरंच कदाचित पुष्यमित्रांनी तशा प्रकारचं भाषण त्याच्या सैन्यासमोर केलं असेल, स्वतः चंद्रगुप्तांनी तर केलंच असेल. हे ऐतिहासिक पुरावे त्याच्या अर्थशास्त्र जो प्रबंध आहे त्याच्यामध्ये त्याचा हे त्यांनी सैनिकांना उद्देशून लिहिलेलं हे असं आहे. आणि अजून एक गोष्ट आता या ठिकाणी आपल्याला एक सांगावीशी वाटते की ज्यावेळी अनेक परकीय आक्रमणं आपल्यावर झाली आणि ती परकीय आक्रमण झाल्यानंतर सगळेच्या सगळे काही आपल्या मायदेशी परत जाऊ शकले नाहीत. हे सेल्युक असले तर आपला इथेच अर्धवट धड ग्रीकही नाही धड भारतीय नाही असं काहीतरी आशियाई ग्रीक लोक म्हणायचे त्यांना हे टाळलेले असं काहीतरी मिसळ मध्येच करून ठेवली होती. त्यांचाही नायनाट झाला. मग हे ग्रीक होते, हुन होते, कुशाण होते, अनेक आक्रमण आपल्यावर झाली. पण झालं काय की ज्या ज्यावेळी आपण त्यांना पुरून उरलो, ज्या ज्यावेळी शस्त्राचा प्रतिकार आपण शस्त्रानेच केला, ते आपल्यावर आक्रमण करतील का, त्यांचं आपण मन पालटू का, अहिंसेने काही होतं का, किंवा अहिंसा परमो धर्म अक्रोधेन क्रोधे जयेत असं काहीतरी जे वचन आहे त्याच्याकडे लक्ष न देता त्यांच्या हल्ल्याची वाट न पाहता जेव्हा आपण प्रतिकार केला, आपण त्या ठिकाणी आक्रमण केली, काही काही ठिकाणी आक्रमण स्वतःहून करावी सुद्धा लागली, असं धोरण जेव्हा अवलंबलं त्यावेळी काय झालं, ही राहिलेली नंतरची जी मंडळी आहे जी ग्रीक आहेत ज्यांना पळून जाता आला नाही, हुन आहे, कुशाण आहे, ही आपल्यामध्ये जसं मिठाचा खडा पाण्यामध्ये विरघळावा तशी विरघळून गेली. त्यांनी स्वतःचं अस्तित्व असं काही वेगळं ठेवलं नाही. हे कशामुळे झालं, हे केवळ आपल्या पराक्रमामुळे झालं. आपण नुसतं हातावर हात धरून बसलो असतो किंवा अहिंसा परमो धर्म म्हणून बसलो असतो तर हे शक्य झालं नसतं. म्हणून आतापर्यंत हिंदू देश टिकून राहिलं, वैदिक धर्म टिकून राहिला, ते क्षात्रतेजामुळे, त्यांच्यामध्ये जे क्षात्रतेज होतं त्याच्यामुळे टिकून राहिला. काही ठिकाणी असं आहे म्हणजे बौद्ध धर्मांचे जे बौद्ध धर्मीय ग्रंथ जे आहेत त्याच्यामध्ये असं आहे की पुष्यमित्र यांनी बौद्ध अनुयायांवर अतिशय जुलूम केले, त्यांची शिरच्छेद केले, त्यांची कत्तल केली, अशा प्रकारचं पुष्यमित्राच्या बाबतीमध्ये लिखाण आहे. पुष्यमित्राने बौद्ध अनुयायांची कत्तल केली हे खरंय, पण कोणत्या बौद्ध अनुयायांची कत्तल केली? जो बौद्ध धर्म चंद्रगुप्ताच्या आधी 300 वर्षापासून इथे सुखासमाधानाने नांदत होता, चंद्रगुप्ताच्या काळात, बिंदुसाराच्या काळातही तो होता, अशोकाच्या काळात सुद्धा तो चांगलाच होता. जोपर्यंत अशोक स्वतः बौद्ध धर्म स्वीकारता झालेला नव्हता तोपर्यंत बौद्ध धर्माकडे कोणीही बोट दाखवलेलं नव्हतं. पण ज्यावेळी अशोकाने त्याचा अतिरेक केला त्यावेळी सुद्धा बौद्ध धर्माचा नायनाट करण्याची वेळ का आली, त्यांचा शिरच्छेद करण्याची वेळ का आली? कारण हे सगळेजण राष्ट्रविघातक कार्य करत होते. त्यांना आपलं कोण परको कोण कळेच ना. हे सरळ सरळ त्या मिनांडरला जाऊन मिळाले. तो मिनांडर त्यांना म्हणतोय की तुमच्या बृहद्रथ राजाला मी ह्याच्यासाठी पदच्युत करतो की तुम्हाला तुमच्या क्षत्रिय आणि वैदिक लोकांपासनं तुम्हाला संरक्षण पाहिजे. म्हणजे त्यांना आपल्या बौद्ध मतापेक्षाही त्यांना तो बौद्ध मतांपुढे त्यांना तो मिनांडर जवळचा वाटला. आणि मिनांडर असा धूर्त की मी बौद्ध असंही तो त्यांना सांगू सुटला. त्यांना परकीय राजा जवळचा वाटला, आपलं कोण परक कोण हे कळेना. हा गबाळेपणा नाहीसा करण्यासाठी जे राष्ट्रद्रोही होते त्यांचा वध पुष्यमित्राला करावा लागला असेल तर ते राष्ट्राच्या संरक्षणासाठी आणि हितासाठीच करावा लागलेला आहे. मग आता तुम्ही मला सांगा की खरा यवनांत आणि खरा सम्राट, खरा समाज सुधारक, खरा राष्ट्र सुधारक आणि खरा राष्ट्रप्रेमी असा सम्राट पुष्यमित्र नाहीये का की ज्यांनी ग्रीकांचा असा अंत केला
की पुन्हा कधीही ग्रीकांनी मानवर करून आपल्याकडे पाहिलेला नाहीये, अजूनपर्यंत नाही. म्हणजे एवढी धास्ती त्यावेळी पुष्यमित्रांची त्यांनी घेतली की परत त्यांच्या मनात तो विचारही आला नाही. कुणीकडे जग जिंकण्याच्या स्वप्न उराशी घेऊन निघालेला सिकंदर आणि कुठं पुष्यमित्राच्या समोर हतोत्साह झालेलं ते मिनांडरचं सैन्य, जमीन आसमानचा फरक होता. आणि पुष्यमित्राच्या मागे कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. सिकंदर सारखा तो काही एखाद्या बलाढ्य राज्याचा राज्यकर्ता नव्हता किंवा तो सम्राट नव्हता. उलट सम्राटाला नामोहरम करून त्याला तिथं स्वतःच्या वर्चस्व तिथे त्याला जमवावं लागलं. हे त्याच्या स्वतःच्या एकट्याच्या त्यांनी जबाबदारीवर केलं, स्वतःच्या पराक्रमावर केलं. म्हणून अशा या वीराला जितके नमन करावे तितके थोडे आहेत. अशी जी मंडळी आपल्याकडे होऊन गेली, असे दिव्य चरित्र आपल्याकडे होऊन गेले, म्हणून आपण आतापर्यंत टिकून आहेत. नाहीतर आपण केव्हाच म्हणजे आपण नेस्तनाबूत झालो असतो. जी वंश आता नावालाही राहिली नाही, ज्यांची नावही कुणाला माहिती नाही, त्यांच्यामध्ये आपण गणल्या गेलो नसतो काय. म्हणून जितका सम्राट अशोक लोकांना माहिती आहे त्याच्यापेक्षा किंबहुना त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त आधी पुष्यमित्र शुंग सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. ही माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. ज्या प्रमाणात जसं मला जमलं तसं मी पुष्यमित्र शुंग सांगायचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे. खूप छान आणि खूप सुरेख असं ते चरित्र आहे की ज्याने म्हणजे अगदी हातोत्साह होऊन पडलेल्यामध्ये सुद्धा स्फुरण यावं आणि तो चैतन्याने उठून उभा राहावा, असंही पुष्यमित्राचं चरित्र आहे. आणि प्रत्येकच भारतीयाला ते माहिती असणं अत्यावश्यक आहे. मला जसं जमलं, ज्या प्रमाणात माझा अभ्यास होता आणि जसं मला सांगता आलं ते मी यथाशक्ती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही याच्यावर खूप अभ्यास करता येण्यासारखा आहे. अजूनही याच्यामध्ये बरेच बारकावे, बरीच माहिती, आणखी इंग्रजी इतिहासकारांनी लिहून ठेवलेली सुद्धा माहिती याच्यात आहे. अभ्यास करावा तेवढा कमी आहे. माझ्या तोकड्या आणि तुटपुंज्या ज्ञानानुसार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. ती संधी मला संत समागमचे आयोजक यांनी दिली, त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानते आणि इथे मी माझ्या वाणीला पूर्णविराम देते. भारत माता की जय.